नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण पेपरमध्ये बातमी वाचली असेल, खरं तर कालच ही बातमी आली होती की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोकणचा दौरा करणार आहेत। पुढच्या महिन्यात तो दौरा असेल आणि त्याची आखणी सुरू आहे। हा दौरा सुरू होणार म्हटल्याबरोबर नारायण राणे हे संतापले, चिडले। मला हे कळत नाही की वयाच्या एका टप्प्यानंतर माणूस थोडा मवाळ होतो, थोडा सौम्य होतो, पण नारायण राणे हे सौम्य व्हायला तयार नाही का? त्यांना तशीच इमेज आपली आवडते हे मला माहिती नाही। ते काय म्हणाले की उद्धव ठाकरे कशाला येतात कोकणमध्ये? पण उद्धव ठाकरे कोकणात येऊन भजन करतील, गाणं म्हणतील, समुद्रावरती फिरतील। तुम्हाला काय करायचं आहे? कोकण हा नारायण राणे यांच्या मालकीचा आहे का? तर नाही आहे। कोकण ही त्यांची मिराजदारी आहे का? नाही। उद्धव ठाकरे किंवा कुठल्याही पक्षाचा कोणीही नेता तिथे येऊ शकतो, अकारण येऊ शकतो, सर्वसामान्य माणूस जाऊ शकतो। नारायण राणे यांना पासपोर्ट आणि व्हिसा कार्यालय कोणी काढून दिले का की तुम्ही पासपोर्ट द्या कोकणचा? त्यामुळे नारायण राणे यांनी ही आपली भाषा प्रथम बंद केली पाहिजे। उद्धव ठाकरे तिथे कोंबडी वडे खायला येतात, मासे खायला येतात, आणि मी सांगणार आहे हॉटेलवर की ते काही देऊ नका त्यांना, त्या दिवशी करूच नका। मग विनायक राऊतांनी त्यांना लगेच उत्तर दिलं, माजी खासदार विनायक राऊत। ते म्हणाले की कोकणात घराघरात करतात कोंबडी वडे, आणि कोंबडी चोराला याच गोष्टी फक्त महत्त्वाच्या वाटतात वगैरे वगैरे विनायक राऊतांनी उत्तर दिलं। आता नारायण राणे स्वतःचं वारंवार हसं का करून घेत आहेत? मी तुम्हाला एक जुनी आठवण, जुनी म्हणजे फार जुनी नाही, अजितदादा असं म्हणाले होते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काय सांगतायत नारायण राणे, हे दोनदा ते पराभूत झालेत आणि एकदा तर महिलेकडून पराभूत झालेत। आता मी अजितदादांच्या या भाषेचं समर्थन करत नाही की महिलेकडनं पराभूत अनेक जण होतात, व्हायला काय हरकत आहे? म्हणजे महिला पुरुष असा इथे भेद करण्याचं काही कारणच नाही, पण ते म्हणाले। आणि हा प्रश्न जेव्हा विचारला नारायण राणाने तर नारायण राणे संतापले, प्रचंड संतापले, आणि ते म्हणाले की अजितदादांना काय बारामतीच्या पलीकडे काय माहिती आहे त्यांना, आणि वाटेल ते असं काय बोलले तर पुण्यात येऊन मी त्यांचा कार्यक्रम करेन, पुण्यात येऊन मी त्यांना म्हणजे थोडक्यात म्हणजे अद्दल घडवीन किंवा काय करायचं असेल ते करेन। पण नारायण राणे त्यानंतर पुण्यात गेले, त्यांना काही दम दिला असं काही झालं नाही। पण बोलायचं असतं नारायण राणेंना, त्यांना वाटतं की सगळ्यांनाच त्यांची भीती वाटते, आम्हाला भीती वाटते तुमची, हे कोणी म्हटलं तर ते नारायण राणेंना आवडतं असे काही नेते असतात, कारण भीतीच्या बळावरच यांनी राजकारण केलेलं आहे। आणि हे राजकारण कशा प्रकारचं रक्तरंजित राजकारण आहे याची महाराष्ट्राला कल्पना आहे। गेल्या 30-35 वर्षामध्ये कोकणात काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे, तो इतिहास मी उघडत बसत नाही। पण खूनबाजीचं राजकारण कोणी केलं? नारायण राणे कोकणामधनं निवडून यायला लागल्यानंतर कोकणामध्ये हे राजकारण सुरू झाले, लक्षात ठेवा। आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सगळी नारायण राणेंची कुंडली विधानसभेमध्ये मांडून त्यांची बोलती बंद केली होती जेव्हा नारायण राणे काँग्रेसमध्ये होते। एक शब्द उच्चारू शकले नारायण राणे, आणि ईडीची भीती दाखवल्यानंतर नारायण राणे भारतीय जनता पक्षामध्ये गेले, आणि नारायण राणे यांचा उपयोग केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्ष यांची बदनामी करणं, त्यांच्यावर चिखलफेक करणं एवढ्यासाठीच भारतीय जनता पक्ष करतोय। आणि एकदा त्यांचा उपयोग झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष त्यांचं काय करेल ते बघा। नारायण राणेंचा दोनदा पराभव झाला, निलेश राणे यांचा सुद्धा पराभव झाला, आणि जेव्हा नारायण राणेंचा पराभव झाला तेव्हा मला वाटतं नितेश राणे त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसामशी रडत होते, मी ते मंत्री आहेत, रडत होते। पण हे कशा प्रकारचं राजकारण करतायत? आणि आज
मुख्य म्हणजे हा विषय मी का केला आहे की हा विषय आहेच नारायण राणेंची दहशत, तथाकथित दहशत. तुम्हाला आठवत असेल गेल्या वेळी मालवणला पुतळा पडला त्यावेळी देखील आदित्य ठाकरे गेले, तिथे वैभव नाईक गेले आणि त्यावेळी एक प्रकारे त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न झाला. ते कसे बाहेर पडतात अशा प्रकारची धमकीची भाषा करण्यात आली आणि आदित्य ठाकरे ही इरेला पेटले आणि ते काही घाबरणारे नव्हते ते. आणि नारायण राणे म्हणाले की मी घरात घुसून मारेन एकेकाला, अशी धमकी दिली. त्यांच्यावर केस पोलिसांनी केली का केली नाही, पण आदित्य ठाकरे, वैभव नाईक आणि बाकीचे लोक त्यांना थेटपणे भिडले आणि याबद्दल त्यांचं अभिनंदनच करावं लागेल. विशेषतः वैभव नाईकांचं. दोनदा ते सलगपणे निवडून आले आणि त्यांच्या काकांची हत्या झाली श्रीधर नाईकांची, हे सगळ्यांना माहिती आहे तो इतिहास. आणि ते त्यामध्ये कोण आरोपी होते हेही सगळ्यांना माहिती आहे. आणि ते नारायण राणे हे ज्या पद्धतीने सातत्याने म्हणतात, बोलतात, आज वैभव नाईकांनी एक गोष्ट बाहेर आणली आणि ते असं म्हणाले की सिंधुदुर्गात मस्साजोगची पुनरावृत्ती झालेली आहे. काय म्हणाले वैभव नाईक लक्षात घ्या. म्हणजे बीडमध्ये संतोष देशमुखांची हत्या झाली आणि तशाच इतक्या निर्घृणपणे नाही पण निर्दयपणेच हत्या याच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली. आणि ते काय म्हणाले वैभव नाईक की जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली असून बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था वाईट आहे. अवघ्या 22,000 रुपयांसाठी सिद्धिविनायक बिडवलकरची हत्या करण्यात आली. सिद्धेश शिरसाट नावाच्या व्यक्तीने हा खून पचवण्यासाठी राजकीय पक्षाचा आश्रय घेतला आणि त्याचा आका कोण आहे असा सवाल वैभव नाईकांनी विचारलेला आहे. थेट सवाल त्यांनी विचारला आहे. ते म्हणतात की बिडवलकर हा एक गरीब तरुण होता, 22,000 रुपये म्हणजे उधार घेतले होते, ते काही वेळेवर देऊ शकला नाही, म्हणून त्याला विवस्त्र करून नग्न करून मारहाण करण्यात आली. काय भयानक प्रकार झाले. 22,000 रुपयासाठी नग्न करून तुम्ही मारहाण करता. आणि ही हत्या आत्ता नाही झाली, 2 वर्षापूर्वी झालेली. आणि सिद्धेश शिरसाट हा हत्येमागील मुख्य आरोपी आहे. त्याने 2 वर्षांपूर्वी शिवसेनेच्या शिंदे सेनेत प्रवेश केला आहे आणि हा खून पचवण्यासाठी त्याने लोकसभा व महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं म्हणजे शिंदे सेनेचं काम केलं आणि स्थानिक आमदार निलेश राणे यांच्यासाठी तो काम करत होता. लक्षात घ्या काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. सामान्य माणसांचा मी नेता आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात. आणि हे काय चाललंय, एकनाथ शिंदे काही बोलले का हा ज्याचा खून झाला तो सामान्य माणूस नव्हता. आता वैभव नाईक म्हणतायत बिडवलकरची हत्या करणारा शिरसाट व त्याच्या सहकाऱ्यांना वाचवायला कोणी पोलिसांना फोन केले, कोणी राजकीय दबाव टाकला याची माहिती समोर आली पाहिजे. पोलिसांवर कोणी दबाव टाकला, सिंधुदुर्ग पोलिसांना कोणी फोन केले हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासले पाहिजे. आणि या हत्येनंतर सिंधुदुर्ग पोलीस तपास करत होते, पण जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नितेश राणे म्हणाले 2 वर्षांचे गुन्हे का तपासताय. त्यानंतर तपास थांबवण्यात आला. म्हणजे हे डायरेक्टपणे दडपण आणलं असा आरोप केला वैभव नाईकांनी की नितेश राणे राणेंनी डायरेक्ट म्हटलं की 2 वर्षापूर्वीचे गुन्हे का तपासताय, मग तपास थांबवण्यात आला. या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत. वैभव नाईक काय सांगतात बघा. आणि ते म्हणतात की सिद्धिविनायकच्या मारेकऱ्यांना गेल्या 2 वर्षांपासून कोण पाठीशी घालते, यांचा आका कोण आहे आणि मारेकऱ्यांनी हे सगळे खून पचवलेले आहेत आणि सिंधुदुर्गची अवस्था बीडपेक्षा वाईट आहे. कोकणामध्ये खूनबाजी कशी झाली आहे कितीतरी नावं सांगता येतील. तो पाढा कोकणवासियांना तर माहितीच आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, तो पाढा वाचून दाखवत नाही आहे. आणि हे करण्यामध्ये कोण होतं हेही आपल्याला माहिती आहे. भास्कर जाधव जे गुहागरचे जे निवडून आलेले आहेत, अत्यंत ज्येष्ठ आमदार आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे यांचा तगडा नेता, त्यांना त्यांच्या कार्यालयासमोर
तिथे जाऊन धमक्या देणं, धिंगाणा घालणं हे निलेश राणे यांनी केलेलं होतं. ही अलीकडची गोष्ट आहे. भास्कर जाधव घाबरणारे नाहीत, त्यांनी तोडीस-तोड उत्तर दिलं त्यांना. आणि भास्कर जाधव हे डायरेक्टपणे नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीवांवरती बोलत असतात, घाबरत नाहीत ते. विधानसभेमध्ये सुद्धा ते भिडतात आणि विरोधी पक्षनेतेपद त्यांना द्यायला काचकूच करते हे सरकार. द्यायला पाहिजे त्यांना विरोधी पक्षनेतेपद. उद्धव ठाकरे यांचे अतिशय तगडे नेते, समर्थ नेते आहेत ते. विदर्भामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांची भाषणं बघा, त्यांचा अभ्यास बघा. यांच्यासमोर हे राणेंचे दोन चिरंजीव किंवा राणे हे उभं राहू शकत नाही त्यांच्यासमोर. आणि हे आता उद्धव ठाकरेंना आव्हान देत आहेत कोकणात याच्याबद्दल. गेल्या वेळी उद्धव ठाकरे आले आणि जास्त काही बोलले ते तर कसे जात आहेत परत, अशी धमकी नारायण राणे यांनी दिली होती. आणि उद्धव ठाकरे त्यांच्या नाकावर टिचून त्यांनी दौरा केला तिथला. बारसू रिफायनरीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका अशी की जी लोकांची भावना असेल, लोकांना हवी असेल रिफायनरी तर होईल, नको असेल तर नको आहे, ही आम्ही लोकांच्या मागे आहोत, अशी त्यांची भूमिका होती. या रिफायनरीसाठी एका पत्रकाराचा खून कसा झाला तिथे हे आपण लक्षात घेतलं का? कसा झाला खून तिथे, का झाला खून झाला? दुसरी गोष्ट अशी, हे असे दहशतीचे प्रकार बाळासाहेब ठाकरे हयात असताना एका पोटनिवडणुकीमध्ये तुम्हाला सांगतो की मालवणच्याच पोटनिवडणुकीमध्ये नारायण राणे यांनी गद्दारी करून जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि मग पोटनिवडणूक जेव्हा झाली होती त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरती सुद्धा दगडफेक झाली होती. माझ्या आठवणीप्रमाणे मी चुकत नसेल तर अरविंद सावंत खासदार त्यांच्या मागे सुद्धा गाड्या लावून त्यांना दहशत निर्माण करण्याचा त्यांच्यावर प्रयत्न आला. ते दहशतीला घाबरणारे अरविंद सावंतही नाहीत, संजय राऊतही नाहीत, विनायक राऊतही त्यांना थेट भिडतात. आणि नारायण राणेंनी ही निवडणूक कशी जिंकली हे लोकांना माहिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विनायक राऊतांना तिथे बहुमत आहे, तिथे चांगली मला वाटतं 50,000 लीड असेल. सिंधुदुर्गमध्ये राण्यांना मतं पडली आणि ती कशा प्रकारे त्यांनी चमत्कार केला हे लोकांना माहिती आहे. मला असं आठवते की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा लढा होता, नारायण राणेशी संघर्ष सुरू होता, त्यावेळी मधुकर पिचड यांनी निवडणूक आयोगाकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एकच होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा, झाली याला 14-15 वर्ष असतील, नीरा सत्यनारायण यांच्याकडे ज्या राज्य निवडणूक आयोगावरती होत्या त्यांच्याकडे तक्रार केली होती की त्या म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या याच्यावरती कायदा आणि सुव्यवस्थेवरती पूर्ण नियंत्रण ठेवा. गृहमंत्री आबा होते तेव्हा, पण निवडणूक लागली असल्यामुळे त्याचं निवडणूक आयोगाच्या हातात सगळं असतं आणि तिथली कायदा आणि सुव्यवस्थे परिस्थितीवर नियंत्रण ठेवा, दहशत आहे तिथे, असं मधुकर पिचड म्हणाले होते त्यावेळी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे. बाळासाहेब ठाकरे हे तिथे जेव्हा सभेला कोकणात गेले होते त्यावेळी त्यांना त्यांच्या सभांना मैदानं ग्राउंड मिळू नये म्हणून सगळी ग्राउंड बुक करून ठेवली होती राण्यांनी. हे बाळासाहेब ठाकरे कसे आमचे आदर्शच सांगत असतात, काय केलं होतं यांनी हे लोकांना माहिती आहे. त्यांना ग्राउंडही मिळून दिलं नाही, त्यांनी सगळी बुक करून ठेवली. मग आक्रमक पवित्र धारण केल्यानंतर मग ते ग्राउंड त्यांना द्यावं लागलं. शिवाय ठाकरेंच्यासाठी एखादा वकील असेल, एखाद्या कोर्टाच्या केसमध्ये त्या वकिलाला धमक्या देणं, कुठे ठाकरेंच्या पक्षाचे ध्वज लावले तर त्या घरावरती तिथे धमक्या देणं, असे बरेच प्रकार झालेले आहेत. वैभव नाईक हे अजिबात न घाबरता, मला आठवते की ते वन जमिनींचा काहीतरी प्रश्न होता, मग नारायण राणेंनी त्यांना आव्हान दिलं होतं
मोठा मॉब जमलेला होता 5-1 हजारचा. त्या ठिकाणी वैभव नाईक मोटरसायकलने गेले आणि त्यांनी डायरेक्ट तिथे भिडले जाऊन. आणि त्यावेळी मला वाटतं एका एस पीने पक्षपात केला, तेव्हा वैभव नाईकांनी आपली ताकद दाखवून दिली होती. त्यावेळी एकदा राणे कुटुंबातलं कोणीतरी का राणे म्हणाले असेल, कणकवलीत येऊन दाखवा. कणकवलीत स्वतः वैभव नाईक आले आणि कणकवलीमध्ये व्यवस्थित फिरले. तिथे स्टॉलवरती गप्पा मारले लोकांच्या, हॉटेलमध्ये गेले, स्टॉलवरती खाद्यपदार्थ खायला बिनधास्तपणे फिरून दाखवलं की मी कणकवलीत येतो. कुठे कणकवली असेल, कुडाळ असेल, मी घाबरत नाही तुम्हाला, असं डायरेक्ट त्यांनी ते त्याच्यामध्ये दाखवून दिलं होतं. अशी हिंमत जी वैभव नाईक तिथे राहून अन्य ठिकाणी राहून त्यांना आव्हान देणं, राणेंना किंवा त्यांच्या विरोधात काही मतं प्रदर्शित करणं, हे तुलनेने सोपं आहे. वैभव नाईक तिथे बसून लढा देत आहेत आणि आज केंद्रात, राज्यात आणि सिंधुदुर्गमध्ये सर्वत्र महायुतीची ताकद आहे, शिंदेसेनेची आहे, भाजपची पण घाबरलेली नाही आहे. पण भारतीय जनता पक्षामधल्या कोकणातल्या लोकांना सुद्धा राणे कुटुंबाचं वर्तन मान्य नाही आहे. ते घाबरलेले आहेत किंवा ते त्यांना नाराज आहेत, त्यांना त्यांचं राजकारण पसंत नाही आहे. अगदी नितेश राणे हे सुद्धा ज्या प्रकारे हिंदू मुस्लिम प्रश्न हे करतात ते लोकांना मान्य नाही आहे. त्या ठिकाणी 2 पक्षामध्ये स्पर्धा आहे, राणे कुटुंबामध्ये सुद्धा स्पर्धा आहे, दोन्ही भावांमध्ये. मी आत्ता नितेश राणे म्हणाले की इथे भाजपची अशी ताकद वाढवणार की भाजपला कोणी चॅलेंजच देऊ शकणार नाही. आणि निलेश राणे तर शिंदेसेनेत आहेत आणि शिंदेसेनेत जाऊन ते निवडून आलेले आहेत. आणि निलेश राणे आणि उदय सामंत हे म्हणतात की आम्ही इथे शिंदेसेना वाढवणार. मी उदय सामंत आणि निलेश राणे एका पक्षात, विरोधात नितेश राणे आणि नारायण राणे दुसऱ्या पक्षात. त्यामध्ये अंतर्गत स्पर्धा आहे की नाही मला माहीत नाही, पण परस्पर विरोधी हे मेसेजेस आहेत त्याच्यामध्ये, परस्पर विरोधी भाषा आहे त्यांची. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आता त्या ठिकाणी अवैध धंदे, गुटखा आम्ही सगळं बंद करू वगैरे हे राणे पालकमंत्री म्हणत आहेत, पण गुटखा, अवैध धंदे वैभव नाईकांनी सांगते सर्व व्यवस्थित चालू आहे. हा जो संजय शिरसाट जो आरोप, संजय शिरसाट नाही, हा जो शिरसाट नावाचा सिद्धेश शिरसाट हा जो आरोपी त्या प्रकरणामधला आहे, त्याचा दारूचा धंदा आहे असं म्हणतात. हे सगळे व्यवस्थित तिथे चालू आहे. आता पुन्हा वाळूचे अवैध वाहतूक वगैरे हे सगळं कोण करते? रस्त्याच्या कामातले कंत्राटर सिंधुदुर्गमध्ये, याच्यामध्ये काय काय कोण करते हे बघण्यासारखं आहे. आणि हे नारायण राणे म्हणतात ना, सगळ्या कोकणाचा, सिंधुदुर्गाचा उद्धार मीच केलेला आहे. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे केंद्रीय मंत्री म्हणून राणे यांचा परफॉर्मन्स अतिशय सामान्य होता. संसदेमध्ये त्यांची भंबेरी उडालेली होती. हे सिंधुदुर्ग, मालवण पुरतं ठीक आहे यांचं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मी फार नेत्रदीपक कामगिरी केली. किती महिने होते ते असे. त्यामुळे नारायण राणे जे काही दावे करतात त्या दाव्यांना अर्थ नाही. चिपी विमानतळ जो आहे तो चिपी विमानतळ आणण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. आणि नारायण राणे तिथे मंत्री होते आणि यांना श्रेय मिळेल म्हणून तर तो सुरू होऊ नये असे प्रयत्न कोणी केले हे सगळे कोकणवासीय सांगतात. आणि आता तो चिपी विमानतळ बंद आहे. मग तो का बंद आहे त्याबद्दल कोणी काय बोललंय? भाजपमधलं, शिवसेनेमधलं, म्हणजे शिंदेसेनेमधलं किंवा नारायण राणे ते काय करतात आता? ते म्हणतात आम्ही सगळं केलं. पण वैभव नाईक यांनी सुद्धा त्यांची पोल खोललेली आहे की हे जे म्हणतात की मीच सगळं केलं,
वैभव नाईक यांनी सांगितलेलं आहे की करोना काळामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज उद्धव ठाकरेंनी कोकणात मंजूर केलं. उद्धव ठाकरेंनी काहीच केलं नाही कोकणासाठी. मी तुम्हाला सांगते की ते तोक्ते वादळ त्यावेळी कोकणाच्या मदतीला कोण धावून गेलं होतं? उद्धव ठाकरे मदतीला धावून गेले होते. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आणि त्या मुख्यमंत्री म्हणून काहीच केलं नाही. आणि असं का करतील ते? कोकण हा त्यांचा मुख्य बेस असल्यामुळे होता. आता जरी ताकद कमी झाली असली तरी कशासाठी हे करतील ते असं? आणि बघा, वैभव नाईक म्हणतात की नारायण राणे केंद्रीय मदत मंत्री होते. वादळ आलं तेव्हा ते म्हणाले की केंद्राची मदत येणार. वैभव नाईक म्हणाले की फुटकी कवडी आली नाही कोकणाला त्या वादळाच्या वेळी. नारायण राणे काय करत होते मग? दुसरी गोष्ट अशी की वैभव नाईक म्हणतात की वादळाच्या वेळी कोट्यवधींची मदत शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने केली. रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्गमधली कर्जमाफी शेतकऱ्यांची केली त्यांनी. नंतर वैभव नाईक म्हणतात मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करणं तुम्हाला का जमलं नाही? तुम्ही अनेक वर्ष मंत्री होतात. नारायण राणेंना ते विचारतात. आणि या महामार्गाचं भूमिपूजन उद्धव ठाकरेंनी केले, जे काम संपत आलेलं आहे असं वैभव नाईक यांनी दाखवून दिले. आणि ते म्हणतात की थोड्याच कालावधीमध्ये उद्धव ठाकरे यांनी बरंच काही कोकणसाठी केलं. आता मी तुम्हाला सांगतो की असं मी म्हणत नाही की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षानेच फक्त कोकणसाठी कधी कोणी केलं नाही असं काम केलं असं मी अजिबात म्हणत नाही आहे. कोकणामध्ये मधु दंडवत्यांसारखे नेते होते, सुरेश प्रभू होते, पूर्वी भाई सावंत होते. खूप कोकणामध्ये चांगले चांगले नेते होते आणि या सगळ्यांनी केलेले काम. त्यामुळे मी फक्त वस्तुस्थिती सांगते की जे खोटे आरोप करतात, चुकीची आकडेवारी देतात, तर मी तुम्हाला सांगतो की बघा की ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मत्स्यव्यवसायासाठी स्पेसिफिक सांगतो की पहिल्याच वर्षी त्यांनी 3274 कोटी मत्स्यव्यवसायासाठी दिले. मुंबई गोवा महामार्गाला पर्याय म्हणून रेवस रेड्डी कोस्टल वेसाठी 9573 कोटी रुपये दिले उद्धव ठाकरे. ठाणे कोस्टल रोडसाठी 1250 कोटी रुपये दिले. काशीदला जी जेट्टी पर्यटनासाठी ती उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेमधून ती आली. आणि अशा अनेक गोष्टी सांगता येतील की जे त्यांनी त्या काळात केला. आता तुम्हाला सांगतो की कोकणासाठी स्वतंत्र विकास मंडळ असलं पाहिजे. उर्वरित महाराष्ट्राला जोडून कोकणासाठी जे मंडळ होतं ते चुकीची गोष्ट. स्वतंत्र विकास मंडळ कोकणासाठी हवं. कोकणचा विकास व्हायला पाहिजे. पर्यटन विकास, कोकणाचा मत्स्य व्यवसाय आणि कोकणाच्या पर्यावरणाला हानी न पोचवता कोकणचा मग ते मत्स्य प्रक्रिया, अन्न प्रक्रिया अशा प्रकारचे व्यवसाय कोकणामध्ये आणता येतील जास्तीत जास्त प्रमाणामध्ये. ते काम करण्याची आवश्यकता आहे. सगळ्या पक्षांनी मिळून करावी, राण्यांनी करावं हवं ते. पण उद्धव ठाकरेंना नावं ठेवण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेले ते राणे अतिशय असभ्यपणे, एकेरी पद्धतीने बोलतात, तुच्छतेने बोलतात, अहंमन्यतेने बोलतात. एका वयाच्या टप्प्यानंतर जी काही मनातली जी काही त्यांची तो द्वेष असेल उद्धव ठाकरेंबद्दलचा, जी जलन असेल, काय जे असेल त्यांच्या मनात, एका टप्प्यानंतर तुम्ही केंद्रीय मंत्री होतात, माजी मुख्यमंत्री आहात, काहीतरी एखादा एक संतुलन ठेवा मनात. एका वयाच्या साठीनंतर माणूस अशा पद्धतीने बोलत नाही. कशा पद्धतीने बोलताय तुम्ही? किती विखार आहे तुमच्या मनातला ज्याचा तुम्हालाच त्रास होईल नारायण राणे. आणि ज्या उर्मटपणे दोन्ही मुलं बोलतात, वडील बरे असं म्हणायची पाळी येते या बाबतीत. आता नितेश राणे मंत्री आहेत. आता कशा पद्धतीने बोलतायत ते? आमचा बाप सागर बंगल्यावरती बसलेला आहे, हिंदू मुस्लिम प्रश्नावरती राजकारण करायचं. जिल्हा नियोजन समितीमध्ये अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने दमदाटी द्यायची की आम्ही म्हणजे कोणीतरी लोकांचे तारणार आणि अधिकारी म्हणजे लोकांचा सर्वनाश करायला ते जणू काही सगळे हे. आणि हे व्हिडिओ रिलीज करून आम्ही लोकांसाठी कसे उपलब्ध आहोत हे दाखवायचं. पैशाच्या बळावरती
राजकारणातनं पैसे मिळवायचे आणि त्या पैशाच्या बळावरती दहशत निर्माण करायची, आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा हिडीस करायचं, विरोधी पक्ष आपल्या विरोधात असेल त्यांना तुच्छतेने त्यांच्याबद्दल बोलायचं, वाटेल ते आरोप करायचे त्यांच्यावरती. दिशा सालियन प्रकरण माहिती आहे आपल्याला. हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून ठेवला या मंडळींनी. त्यामुळे मला राणेंना आवाहन करायचं आहे की आता पुरे झालंय. त्याच पद्धतीने किती वर्ष तुम्ही बोलताय. तुम्ही विकासाचे प्रश्न मांडला, विरोधकांनी समजा काही केलं असेल, काय केलं नाही, हे करायला पाहिजे होतं, हे बोला तुम्ही. पण उद्धव ठाकरेंवरती एकेरी येऊन बोलायचं, तुच्छतेने बोलायचं, अजितदादांबद्दल त्याच पद्धतीने बोलायचं. ज्या मोदींबद्दल तुम्ही काय बोलत होतात त्यांच्या पक्षात गेल्यावरती त्यांचं भजन करायचं आणि मोदींवर टीका करण्याचा कोणाला अधिकारच नाही अशा भाषेत बोलायचं. हेच खपून घेणार नाही, कोणीच खपून घेणार नाही. आणि कोकण हा महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रामध्ये अजूनही अधिकृतपणे दहशतीचं राज्य प्रस्थापित कोणाला करायचं असेल तर ते करून देता कामा नये. म्हणून याच्या विरुद्ध आवाज उठवावा लागेल. तो आवाज वैभव नाईकांनी आज उठवलेला आहे. विनायक राऊत उठवतील, भास्कर जाधव उठवतील आणि कोकणातले सर्वसामान्य शिवसैनिक तो आवाज उठवतील. शिवसेना संपणारे आता पुढच्या निवडणुकीपर्यंत शिल्लकच राहणार नाही असं कुठलाही पक्ष संपत नसतो. एखादा पक्ष म्हणजे स्वाभिमानी पक्ष नाही आहे. स्वाभिमानी संघटना स्थापन करायची आणि लगेच तिचं अस्तित्व शून्य विसर्जित करून टाकायची. काँग्रेसमध्ये जायचं, मग स्वाभिमानी, मग तिथून या पक्षात जायचं, भाजपमध्ये जायचं, भाजपमध्ये एका मुलाने इकडे जायचं, शिंदे सेनेत जायचं. काय चाललंय. स्वाभिमान शिल्लकच नसलेल्यांनी स्वाभिमानाच्या गोष्टी करणं हे योग्य नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी तुम्ही राजकीय लढा द्या, पण दहशतीने राजकारण करणं जे आहे ते थांबलं पाहिजे. आणि मस्साजोग किंवा बीड सारखी स्थिती जर सिंधुदुर्गमध्ये होणार असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे. पोलिसांवरती या खुनाच्या तपासात कोणी दडपण आणत असेल तर देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं पाहिजे. विधानसभेत काय म्हणाले होते, नारायण राणेंची सगळी प्रकरणं त्यांनी उकरून काढली होती, त्यांची कुंडली मांडली होती. ती प्रकरणं काढा बाहेर. फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात, काढा ना. निपक्षपाती आहात ना, तुम्ही मुख्यमंत्री आहात, काढा ही प्रकरणं. का केवळ दबावासाठी तुम्ही ही प्रकरणांचा विषय काढला. किमान आता तरी सिंधुदुर्गाचा बीड होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. ही जी काही राणेंची दहशत आहे तिथली ती मोडून काढली पाहिजे. आणि भाजपच्या लोकांना सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आवडतं आहे असं मला वाटत नाही. अन्य नेतृत्व तिथे नाही का कोणी भाजपसाठी, ते उभे करा तुम्ही. पण हे सगळं मोडीत काढलं पाहिजे. कोणाचीही दहशत तिथे असता कामा नये. आणि या दहशतीचा सामना करण्यासाठी वैभव नाईक तिथे उभे राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे तिकडे जात आहेत आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेचे सगळे नेते तिथे जातील. आदित्य ठाकरे जातील, संजय राऊत जातील, विनायक राऊत जातील, सगळे जातील तिथे. आणि कोणीही त्यांना अडवण्याची हिंमत करू शकणार नाही. अडवता कामा नये. अडवलं तर त्याला उत्तर द्यायला हे समर्थ आहे. पण हे थांबलं पाहिजे कुठेतरी. राजकीय आरोप प्रत्यारोप चालतील पण दहशतीची भाषा खपवून घेता कामा नये. आणि जर देवेंद्र फडणवीसांनी त्याबद्दल काहीच केलं नाही तरी ठाकरे यांचा पक्ष लढा द्यायला समर्थ आहे. आज ठाकरे या पक्षाची ताकद तिथली कमी झाली असली तरी सामान्य शिवसैनिक, सामान्य कार्यकर्ता उद्या त्यांच्या पक्षाच्या बाजूने उभा राहू शकतो. पैशाची ताकद जरी त्यांच्याकडे मर्यादित असली, साधनसंपत्ती मर्यादित असली तरी तो पक्ष उद्या या दहशतवादाच्या विरोधात उभा राहील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि शरद पवारांचा पक्ष असेल किंवा काँग्रेसच्या जी काही ताकद असेल त्या सगळ्यांनी एकत्रितपणे सिंधुदुर्गमधल्या, कोकणातल्या या दहशतीचा सामना केला पाहिजे. आणि कोकणात जाऊन कोंबडी वडे
आणि मासे यांचा तर समाचार घेतीलच उद्धव ठाकरे, आणि हॉटेलात जाऊन सुद्धा घेतील आणि कोणाच्या घरी जाऊन सुद्धा घेतील. कोणी उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबरचे सगळेजण समाचार घेतील. आपल्याला त्या पलीकडचं राजकारण करायचं आहे. ज्यांची दृष्टी कोंबडी वडे आणि माशांपुरतीच आहे, ज्यांना त्याच्या पलीकडे काहीच दिसत नाही आणि ज्यांना केवळ दुश्मनीचं राजकारण करायचं आहे, त्यांच्याबद्दल काय बोलणार. तुर्तास इथेच सांगतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद.